अग्रज त्यांच्या कवितेमध्ये म्हणतात, महाराष्ट्र देशा कवितेत म्हणतात, राकट देशा कणखरे देशा दगडांच्या देशा. तसंच महाराष्ट्राला संतांच्या देशा असंही म्हणलं आहे. आणि संतांनी त्यांच्या अभ्यंगाच्या माध्यमातून त्यांना विश्वाच्या निर्मितीचं, आपल्या स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचं जे रहस्य सापडलं ते सामान्यांपर्यंत त्यांनी अभंगांच्या माध्यमातून पोहोचवलं आहे. थोडक्यात त्यांनी त्यांचे रिसर्च फाइंडिंग्स सामान्यांना समजावले आहेत. आणि अर्थातच या अभंगांना खूप सुंदर चाली लावल्या आहेत अनेक दिग्गज कलाकारांनी. आणि या संगीताचा, स्वर आणि नादमाधुर्याचा आपण नक्कीच आनंद लुटूया. पण जसा जसा आपल्याला एकेका शब्दाचा अर्थ समजत जातो तसे हे अभंग अधिक अंतःकरणाला भिडू शकतात. गोविंदाग्रज ह्याच महाराष्ट्र देशा या कवितेत पुढे म्हणतात, भावभक्तीच्या देशा आणि का बुद्धीच्या देशा. म्हणजे आपल्याला संत साहित्यामधला भावही समजून घ्यायचा आहे, पण बुद्धीच्या जोरावरती प्रत्येक शब्दाचा खोलवर रुजलेला अर्थ, म्हणजे त्याच्यामध्ये लेवल्स ऑफ अंडरस्टँडिंग आहे. वेगवेगळ्या लेअरवरती, वेगवेगळ्या स्तरावरती आपल्याला तपशिलात अर्थ समजत जाऊ शकतो. तशा प्रकारे आपल्याला तो समजून घ्यायचा आहे. आणि म्हणजे आजच्या टेक्नॉलॉजीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आपण जेव्हा एखादी कॉम्प्रेस्ड फाईल वापरतो तेव्हा ती अनझिप करण्यासाठी आपल्याला योग्य सॉफ्टवेअर वापरायला लागतं. आणि ते जर का नाही वापरलं तर तो आपल्याला डेटा पुढे वापरता येणार नाही. तर ते तंत्रज्ञान आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. आणि तसंच संत साहित्याचं पण आहे, कारण संत साहित्य खूप संक्षिप्त रूपातलं आहे, तर म्हणजेच कन्साइज आणि क्रिप्टिक फॉर्ममध्ये आहे. तर ते डिकोडिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि अभंगातल्या प्रामुख्याने योगपर शब्दांचे अर्थ समजणं हे अजूनच अवघड आहे. आणि त्यासाठी कॉन्टेक्स्चुअल अनालिसिस करायचं आहे. तर हे जे संत वाङ्मयाची जी डिसायफरिंग टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये जे पुण्याचे माधवानंद स्वामी होते त्यांचा मोठा हातखंडा होता. आणि आज आपण त्यांच्याच कृपेने हे समजून घेणार आहोत. आणि भगवान श्री आदिनाथांपासून, संत ज्ञानेश्वरांपासून ही चालत आलेली नाथ संप्रदायाची परंपरा आहे. आणि त्यामधले स्वामी माधवानंद हे एक अतिशय विज्ञाननिष्ठ स्वामी होते. आणि त्यांनी सायंटिफिक पद्धतीने या योग प्रक्रियेचं वर्णन केलं आहे. आणि त्यांचे उत्तराधिकारी डॉक्टर अतुल दीक्षित हे आज आपल्याला भारतीय अध्यात्मशास्त्राचा गाभा समजून घ्यायला मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर अतुल दीक्षित हे नाथ संप्रदायातले स्वामी माधवानंदांचे एक उत्तराधिकारी आहेत. जसं उपनिषदात म्हणलं आहे, अविद्यया मृत्युम तीर्थवा विद्यया अमृतम अश्नुते. म्हणजे अविद्या आपण समजून घेतली, म्हणजे मटेरियलिस्टिक गोष्टी समजून घेतल्या तर मग आपण मृत्यूच्या पलीकडे, म्हणजे संसारात जी दुःख आहेत त्याच्या पलीकडे जाऊ शकतो. पण त्याच्याबरोबर जर आपण विद्या समजून घेतली, म्हणजे अध्यात्माचा अभ्यास केला, तर आपण जे खरं अमृत आहे ते प्राप्त करू शकतो. त्यामुळे आपल्याला काय म्हणजे मटेरियलिस्टिक सक्सेस आणि साधना या दोन्हीपैकी एकावरही कॉम्प्रोमाइज नाही करायची, दोन्ही करणं महत्त्वाचं आहे. आणि ह्याचं उदाहरण म्हणजे अतुल दादा. त्यांचा नाथ संप्रदायाचा जसा अध्यात्माचा गाढा अभ्यास आहे, त्यांची मोठी साधना आहे, पण त्याचबरोबर ते एक अतिशय निष्णात गणितज्ञ आहेत. त्यांना गणित संशोधनासाठी गाबेर झेगो पुरस्कार मिळालेले ते पहिले भारतीय आहेत. आणि त्यांना भारत सरकारची स्वर्णजयंती फेलोशिपही मिळाली आहे. त्यांनी अमेरिकेतल्या प्रतिष्ठित विद्यापीठातून MS, PhD आणि पुढे पोस्टडॉक असा रिसर्च करून ते भारतातल्या IIT गांधीनगर येथे सध्या गणिताचे प्राध्यापक आहेत. असे अतुल दीक्षित आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. आपण त्यांचं स्वागत. आज अतुल दादा आपल्याला अभंगांचं मार्गदर्शन करतील आणि अभंग सादर करतील. आणि त्यांच्यासोबतच अभंग सादर करणार आहेत आशुतोष वेलणकर. आशुतोष दादांनी इंटरनॅशनल बिझनेस आणि लिडरशिपमध्ये शिक्षण घेतलं आहे. आणि ते हिलब्रूनमध्ये राहतात. आणि त्यांचा हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटीचा व्यवसाय आहे. आणि त्यांच्या घरी मोठी परंपरा आहे आणि त्यांची 4थी पिढी आहे हॉटेल मॅनेजमेंटचा व्यवसाय करणारी. आणि त्यांना गायनाची आवड आहे. आज ते अभंग सादर करते. अपूर्वाताई सुद्धा अभंग सादर करणार आहे. ती 5 वर्षांची असल्यापासून गाणं शिकते आणि ताईला अभंगांची आवड आहे. आणि गायिका अनुराधा कुबेर यांचं तिला मार्गदर्शन लाभलं आहे. ती सध्या फायनान्समध्ये मास्टर्स करते आणि तिने स्वतःचे संगीताचे अनेक कार्यक्रम केले आहेत. आणि
आणि तिला अभंग गायनाची आवड आहे, अशी अभिप्राय आहे. आणि गायनासोबतच तबल्याची आणि हार्मोनियम कीबोर्डची साथ तेवढीच महत्त्वाची असते. तर आज आपल्यासोबत तबल्यावरती आहे अनुराग दादा. अनुराग दादा 2016 साली जर्मनीमध्ये आल्या आणि गेले 4 वर्ष कट्ट्यासोबत संघटित आहे. आणि दादा केमिकल प्रोसेस इंजिनियर आहे. आणि दादाचं अजून एक विशेष म्हणजे दादा आणि अतुल दादा हे एका कॉलेजमध्ये होते. सेम टाइमला नाही. आणि आपल्याकडे कीबोर्डवरती नीरज गुहाकर आहेत. त्यांनी मनीषा आपटे यांच्याकडून शिक्षण घेतलं आहे आणि ते गेले 9 वर्ष हार्मोनियम वादन करतात. आणि त्यांनी भारतामध्ये जर्मनीतल्या अनेक ठिकाणी आणि पॅरिस आणि प्राग याही असं म्हणजे युरोपातल्याही अनेक ठिकाणी अनेक दिग्गज कलाकारांना पेटीची साथ दिली आहे. ते भारतीय शास्त्रीय संगीत आणि तसंच सेमी क्लासिकल अँड लाईट म्युझिक या साऱ्याचे इव्हेंट्स करतात. तर असा हा आपला. तर आता आपण लवकरच कार्यक्रमाला सुरुवात करूयात. सर्वांना एक विनंती की सगळ्यांनी आपले मोबाईल फोन सायलेंटवरती किंवा बंद ठेवावेत. आणि तिथे पाणी ठेवलं आहे सगळ्यांना, कोणाला मध्ये लागलं तर. आणि आता आपण लवकरच कार्यक्रमाला सुरुवात करू. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम. काय तुझ कैसे जाणावे गा देवा, आणावे अनुभवा कैशा परी. सगुण की निर्गुण, स्थूल की लहान, न कळे अनुमान मज तुझे. कोण तो निर्धार, करू हा विचार, भवसिंधू पार तरावया. तुका म्हणे कैसे पाय आतुडती, न कळे श्रीपती वर्म ठावे. आतुडती म्हणजे हे पाय कसे सापडतील, म्हणजे त्या स्थितीपर्यंत कसं जाता येईल की जेव्हा देवाची भेट घेता येईल, याचं वर्म काही सापडत नाही. असा साधना काळातला तुकाराम महाराजांचा हा अभंग जो दाखवते त्यांचा तीव्र समवेग. आता तुकाराम महाराजांच्या इतका तीव्र समवेग आपल्याला नसला तरी सुद्धा केव्हा ना केव्हा तरी आपल्याला हा पडलेला असतो प्रश्न की देव काय आहे, देवाची आणि माझी भेट होऊ शकेल का, आणि त्याचा माझा संबंध काय, आणि तो जर का भेटला तर त्याला काय काय मागता येईल, ही पण एक सुप्त लिस्ट आपल्याकडे रेडी असते. आमचे बराबर गुरु स्वामी माधवनाथ पुण्याचे असं म्हणायचे की हा देवाला भेटायला आल्यानंतर देवाच्या स्फोटामध्ये धडकी भरते की अजून काय लेस घेऊन आलेला आहे. पण नेहमीच्या बिझी शेड्यूल मध्ये आपल्याला काही देवाची वगैरे भेट घेण्याच्या साठीचा विचार सुद्धा कधी येत नाही. म्हणजे अरे देवाची भेट कसली घेता, इथे मरायला वेळ नाही. जसं की मरण समोर आल्यानंतर हा बाजूला करू शकणारच नाही. गोंधळकर महाराजांची एक गोष्ट आहे. त्यांच्याकडे एक वृद्ध आजी आल्या होत्या आणि त्यांनी विचारलं, आजी काय कसं आहे सगळं. तर त्या म्हणाल्या की सगळं काही ठीक आहे, बस मुक्ती हवी आहे. महाराज म्हणाले की या मी तुम्हाला देतो मुक्ती. तर त्या आजी म्हणाले नाही एवढी काही नाही. तर असं बिझी शेड्यूल मध्ये काय आपल्याला असं देवाची भेट वगैरे असं कधी विचार येत नाही. पण ज्या वेळेला मन अंतर्मुख असेल, चिंतनामध्ये असेल किंवा मोकळं असेल, त्यावेळेला हे प्रश्न आपल्याला कधीतरी स्पर्श करून जातात. एका काय होतं, एका चर्चच्या आवारामध्ये सकाळी सकाळी एक मुलगा बॉल खेळत असतो आणि तिथून ते प्रीस्ट येतात आणि त्याला विचारतात. त्यांना असं वाटतं की काय हा बॉल खेळतोय, देवाबद्दल वगैरे काही याला काही नाही पडलेलं आणि नुसता बॉल खेळतोय. तर ते त्याच्याजवळ जातात आणि जोरात म्हणतात की व्हेअर इज गॉड. तो असा नुसतं एक कटाक्ष भरती करतो घाबरून आणि परत तो बॉल खेळत असतो स्वतःच्या स्वतः. त्याला अजूनच राग येतो त्या प्रीस्टला. तो विचारतो व्हेअर इज गॉड. असं जोरात म्हटल्यानंतर तो जो बॉल सोडून धूम पळत सुटतो आपल्या घरी, तो जाऊन त्याचा जो भाऊ झोपलेला असतो त्या पांघरुणातच आतमध्ये शिरतो. तो भाऊ एकदम खडबडून जागा होतो आणि तो विचारतो की काय रे काय झालं. तर तो म्हणतो इट सीम्स गॉड इज मिसिंग.
अँड ही थिंक्स आय एम रिस्पॉन्सिबल फॉर इट. असा देव काही कुठे मिसिंग वगैरे नाहीये, आपल्यालाच तो कुठे आहे हे शोधायचं आहे आणि त्यासाठीचा म्हणून हा प्रयत्न आहे. पण माणसाच्या या देवभेटीच्या जिज्ञासेची पूर्तता जर का बघायची झाली तर संतांच्या जीवनामध्ये आपल्याला ती दिसून येते. म्हणजे रामकृष्णांकडे ज्यावेळेला स्वामी विवेकानंद म्हणजे नरेंद्रनाथ त्यावेळेस जेव्हा पहिल्यांदा गेले त्यावेळेला ते खूप फ्रस्ट्रेटेड होते. कारण ज्या ज्या व्यक्तीला म्हणून भेटतोय आणि त्याला विचारतोय की तुम्ही देव पाहिला आहेत का, तर उत्तर काही असं ठामपणे हो असं येत नाहीये. तुझे डोळे योग्यासारखे आहे, तू ध्यान करायला हवंस किंवा नाही पाहिलाय अशीच उत्तरं मिळाली. आणि मग त्यांना असं वाटलं की अरे कोणीतरी तरी आहे का असं ज्याने ईश्वराला पाहिलंय, तो दक्षिणेश्वरी तू जा असं त्यांना कळल्यानंतर ते ज्या वेळेला रामकृष्णांना भेटतात आणि त्यांना सर्वप्रथम हाच प्रश्न विचारतात की तुम्ही ईश्वराला पाहिलंय का. आणि रामकृष्ण ठामपणे त्याला असं सांगतात की हो मी पाहिलंय आणि तुझी जर काही इच्छा असेल तर तुलाही मी त्याचं दर्शन घडवू शकेन. पहिला असा कुणीतरी भेटला त्यांना जो ठामपणे सांगू शकतोय की हो मी ईश्वराची भेट घेतलेली आहे. पावसचे स्वामी स्वरूपानंद यांचं सुद्धा एक अशीच गोष्ट आहे की ते ज्या वेळेला देसायांच्याकडे अनंत निवासात राहायला आले तर त्यांचा मुलगा सगळ्यात छोटा मुलगा बाबू देसाई म्हणजे श्रीकांत देसाई यांनी मला ती गोष्ट सांगितली होती फोनवरती. तर ते म्हणाले की मला स्वामींचा सहवास खूप मिळाला स्वामी स्वरूपानंदांचा अगदी लहान असल्यापासून. तर त्यांना मी असं विचारलं की आप्पा म्हणजे त्यांना आप्पा म्हणायचे, आप्पा देव तुमच्याशी बोलतो का हो. तर ते म्हणाले हो बोलतो की सारखा बोलतो, दुसरा आहेच कोण त्याला आमच्याशिवाय बोलायला. म्हणजे आता इथे बघा परत देवाचं दर्शन झालेले हा दृढ अनुभव त्यांच्या पुढे सांगतात आणि दुसरी गोष्ट त्याचबरोबर सांगतायत की दुसरा आहेच कोण त्याला त्याच्याशी बोलायला. ह्याच्यामध्ये गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे की मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धे यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः. म्हणजे हजारोंपैकी कोणीतरी एकच ह्या मार्गाकडे वळतो आणि अशा 1000 लोकांपैकी एक त्याला जाणून घेतो. त्यामुळे तिथे असं त्याच्याशी बोलायला कोण किती असणार असा पण त्याच्यातून अर्थ आपल्याला घेता येतो. पण इथे जे आपल्याला प्रश्न हा पडतो की स्वामी स्वरूपानंदांना किंवा रामकृष्ण परमहंसांना कुठल्या कसा बरं देव भेटला असेल आणि कुठल्या स्वरूपामध्ये देव भेटला असेल हा आपल्याला प्रश्न. म्हणजे हे जे बोलणं आहे की सारखा बोलतो किंवा दुसरा आहेच कोण त्याला बोलायला, हे आपण हे इंडिकेटिव्ह मिनिंग आहे त्याचं. लिटरली आपण असं घ्यायला नकोय. पण इंडिकेटिव्ह काय आहे त्यामध्ये ते आपण आपल्याला आजच्या विषयामध्ये ऐकता ऐकता आपण त्याकडे डिटेलमध्ये बघणार आहोत. पण देवाची भेट ही आपल्या अंतरातच होईल आणि ती भेट घडवून आणण्याच्या साठीचा म्हणून जो स्वानुभूतीजन्य मार्ग आहे त्याचा आपल्या ऋषीमुनींनी वेद उपनिषदांमध्ये आणि पुढे भगवान श्रीकृष्णांनी ज्या वेळेला गीता सांगितली अर्जुनाला त्यावेळेला एक निश्चित मार्ग दाखवून दिला. तो काय मार्ग आहे तो आज आपण बघणार आहोत. हा जीवनाशी फारकत करणारा मार्ग नाही. सामान्य माणूस अध्यात्मापासून दूर असतो की अरे नको बाबा देव देव माझं सगळं निघून जाईल असं काही नाहीये. हा जीवनाशी फारकत घेणारा मार्ग तर नव्हेच नव्हे पण प्राप्त परिस्थितीत आनंदमय कसं जीवन जगता येईल हा सांगणारा हा मार्ग आहे. मी याची काही उदाहरणं देतो की जोग महाराज पुण्याचे म्हणजे मामासाहेब तांडेकर त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली सार्थ ज्ञानेश्वरी. त्यांचे गुरु ते एकदा जेवायला बसले होते आणि व्यायामाने कमवलेलं एकदम बलदंड शरीर असं जोग महाराजांचं आणि त्यांच्या बाजूला एक व्यक्ती बसली होती आणि पुरणपोळीचा भेद होता आणि पुरणपोळी बरोबरच तुपाची वाटी देखील होती. ह्याला प्रश्न पडला. हा म्हणला की तुम्ही संत आणि पुरणपोळी खाता. त्यावर जोग महाराज म्हणले मग संत काय कडवा खातात. संतांना सुद्धा पुरणपोळीची आवड खाताना ती गोडच लागणार आहे जसे बाकीच्या लोकांना लागणार आहे. फक्त आपल्याला जसं असतं की खाल्ल्यानंतर ती चव रेंगाळत राहते की अरे अजून एक खाता आली असते तसं काही संतांच्या बाबतीत नाही. तो तिथल्या तिथे विषय संपला. अजून एक गोष्ट अशी म्हणजे की आमचे जे परात्पर गुरु स्वामी माधवनाथ ते ज्ञानेश्वरीवरती बोलायचे आणि कितीतरी लोक त्यांना असं म्हणजे तुम्ही ज्ञानेश्वरीवरती बोलता आणि हसता
ते खूप विनोद करायचे, बोलताना हलकं फुलकं सगळ्या उदाहरणांसहित इतकं सुंदर ज्ञानेश्वरीवरती त्यांचं प्रवचन व्हायचं की तुम्ही हसता. असा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला असं वाटतं अरे ज्ञानेश्वरी हा आस्वादनाचा विषय, तो काही सिरियसली सांगण्याचा विषय थोडी आहे. त्यातली ब्युटी जी आहे, काव्य जे आहे, आणि परत ईश्वर भेटीच्या साठीच्या म्हणून जे विवरण त्यांनी केलेलं आहे ते ब्युटिफुलीच सांगता आलं पाहिजे. नाहीतर मग माणसाला असं वाटतं की नाही बाबा ह्यापासून दूर राहिलं पाहिजे. तर तसं नव्हे, कारण आपण जे जे काही संत बघितले असतील त्यामध्ये आपल्याला असं जाणवतं की अरे सदैव आनंदात राहणारे संत, आनंदाचे स्थळ, संत सुखाची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत, असं रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे. रामकृष्णांची परत एक आठवण सांगावीशी वाटते. त्यांच्याकडे एक व्यक्ती आली होती जी पहिले केशवचंद्र सेन यांच्याकडे जाऊन आली होती. आणि केशवचंद्र सेन खूप मोठे विद्वान. तर रामकृष्णांनी त्यांना असं विचारलं की तुम्ही तिथे जाऊन आलात, कसं वाटलं तुम्हाला त्यांना बघून? ते म्हणले तुमची आणि त्यांची काय तुलना होणार, अहो ते किती मोठे विद्वान आहेत. मग रामकृष्णांनी त्यांना एवढंच विचारलं की मग तू इथे का आलास? थोडा वेळ विचार करून तो असं म्हणला तुमच्याकडे जी मजा आहे ना ती त्यांच्याकडे नाही. ही जी मजा आहे ती कशामुळे, जर का स्वतः आनंदी नसला तर तो दुसऱ्यांना काय आनंद देणार? म्हणजे नाना संतोषाचे मूळ ते हे संत हे जे म्हटलेलं आहे त्याच्यात स्वतःमध्ये संतोष असला तर तो प्रकट होईल ना चेहऱ्याद्वारे, प्रसन्न चेहरा. स्वामी स्वरूपानंद असं म्हणतात की चित्त असो द्यावे दिवांत प्रसन्न, कल्पांतीही खिन्न होऊ नये, अंतरी असावा अखंड उल्हास, आपत्तीचा त्रास मानू नये, संसारी राहावे अलिप्त उदास, मोहे मायापाश जोडू नये, स्वामी म्हणे भावा ईश्वरी विश्वास, संतांचा सहवास सोडू नये. आता आपल्याला हा अभंग ऐकल्यानंतर लगेचच अर्थ लागत जातो, पण यामध्ये खूप काही खुबी आहेत त्या आपण बघण्याचा प्रयत्न करूया. एक सर्वप्रथम अशी गोष्ट आहे की क्रियापद इतकी अप्रतिम योजलेली आहेत. बघा आता, चित्त असो द्यावे निवांत प्रसन्न. असो द्यावं म्हणजे काय? असतंच ते. आपणच निगेटिव्ह थिंकिंग करत असतो, आपणच आपल्या इच्छा लादलेल्या असतात स्वतःवरती की अमुक एक मला मिळालं तरच मग खुश, नाहीतर मग दुःख, असं आपण केलेलं असतं. त्यामुळे चित्त असो द्यावं निवांत प्रसन्न. आणि पुढे असं म्हणलंय की कल्पांतीही खिन्न होऊ नये. एखादी गोष्ट झाली किंवा होणं ह्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन की नाही, मग कल्पांतीही खिन्न होऊ नये म्हणजे खिन्न करणं न करणं हे आपल्या हातात आहे. तर चित्त असो द्यावं निवांत प्रसन्न, कल्पांतीही खिन्न होऊ नये. पुढे म्हटलंय की अंतरी असावा अखंड उल्हास, आपत्तीचा त्रास मानू नये. आता बघा, आपत्तीचा त्रास होऊ नये असं नाही म्हटलंय, कारण त्रास होणारच आहे. एखादी गोष्ट जर का आपत्ती आपल्यावरती कोसळली तर त्याच्याने आपल्याला थोडासा त्रास होणारच आहे, पण तो मानू नये, मानीव असू नये म्हणजे वाढीव असू नये. दुःख करणं वेगळं आणि शोक करणं वेगळं. शोक म्हणजे वाढीव प्रमाणामध्ये दुःख, की अरे नाही याच्याशिवाय माझं काही होऊच नाही शकत, तसं असू नये. दुःख होणारच आणि नॅचरल गोष्ट आहे ती इथे नाकारलेली नाहीये, पण त्यांनी म्हणलेलं आहे की आपत्तीचा त्रास मानू नये. आता हा आपत्तीचा त्रास मानू नये या संबंधी दोन गोष्टी परत सांगाव्याशा वाटतात संतांच्या जीवनातल्या. स्वरूपानंद स्वामी ज्या वेळेला देसाईंच्या अनंत निवासामध्ये राहत होते त्यावेळेला खूप मोठं वादळ आलं. देसायांचा आंब्याचा बिझनेस आहे, सगळ्यांना माहितीच असेल. तर त्यावेळेला आंब्याची कलमं आणि कितीतरी झाडांनी खूप नुकसान झालं. त्या काळी 2-3 लाख रुपयांचं नुकसान झालं. आणि भाऊ देसाईचे होते, त्यांना खूप चिंता लागून राहिली, आता कसं काय होणार. ते स्वामींपाशी गेले आणि त्यांना ती व्यथा त्यांची बोलून दाखवल्यानंतर स्वामींनी एवढंच म्हटलं की अरे दैवी विपत्तीचा विचार करायचा नसतो. ह्या एका वाक्याने ते म्हणले की मला धीर आला, रात्री शांत झोप लागली. पुढे आंब्याच्या बिझनेसमध्ये इतका फायदा झाला की ते नुकसान काय त्याच्यापेक्षा जास्ती प्रॉफिट झालं असं. पण दैवी विपत्तीचा विचार करायचा नसतो हे जे सांगितलेलं होतं स्वामी स्वरूपानंदांनी, ते बघा की
थोडंसं टेन्शन येईल आपल्याला, कुठल्याही आपल्या लाईफमध्ये पण ऍप्लिकेबल आहे की कुठल्याही गोष्ट आपल्या मनाविरुद्ध झाली की आपल्याला टेन्शन येतं, वाईट वाटतं, दुःख होतं. फक्त त्यातून ती परिस्थिती ऍक्सेप्ट करून आपण पुढे कसं जाता येईल ह्याकडे आपल्याला संत शिकवतात की असं आपलं जाऊ शकतो. आपण जर का चित्त स्थिर ठेवलं किंवा खूप काही चलबिचल होऊ नाही दिली तर यू कॅन इझिली ओव्हरकम दॅट स्टेप, असं त्यांना सांगायचं. दुसरी अजून एक गोष्ट या संबंधीची अशी की गोंदवलेकर महाराजांकडे एक फोटोग्राफर आला होता. महाराजांनी विचारलं की काय कसं सुरू आहे, तर तो म्हणाला की ईश्वराच्या कृपेने सर्व काही क्षेमकुशल आहे, कसलंही दुःख नाही महाराज, यापुढे सुद्धा कसलंही दुःख नको एवढी मात्र मागणी आहे, असं महाराजांना म्हटल्यानंतर महाराजांची पद्धत अशी होती की त्यावेळेला लगेच त्याला उत्तर नाही द्यायचं, थोड्या वेळानंतर बरोबर वेळ आल्यानंतर उत्तर द्यायचं. तर महाराजांनी त्याला विचारलं की बरं आता तुमच्याकडे जर का गिऱ्हाईक एखादं आलं तर तुम्ही काय करता बरं. तर तो म्हणतो त्याला सर्वप्रथम कुठल्या साईजमध्ये फोटो हवाय हे विचारून घेतो. एकदा ते नक्की झालं की त्याला सांगतो की किमान 3 कॉपीजचे तरी पैसे लागतील, कारण एकच कॉपी जरी फोटोची हवी असली तरी सुद्धा जुळवा सगळं कष्ट तेवढेच आहेत. त्यामुळे 3 कॉपीज असल्या तरी सुद्धा, एक कॉपी हवी असली तरी सुद्धा 3 कॉपीजची किंमत सांगतो. महाराज म्हणाले म्हणजे दुसरी आणि तिसरी कॉपी फुकटच देता ना. मग आता एखाद्याने जर का सांगितलं की मला दुसरी आणि तिसरीच कॉपी हवी आहे तर मग ते रास्त होईल का, होणार नाही. मग तसंच आहे की संसारामध्ये केवळ सुख मिळावं असं मागणं हे रास्त होईल का, नाही. त्याबरोबर दुःख येणारच आहे. मागायचं झालं तर असं मागावं की रामा जे काही आयुष्यामध्ये दुःख येत असेल ते सहन करण्याची मला ताकद दे आणि त्याच्यावरती मी उठू शकू दे, समाधान माझं टिकून राहू दे. ही गोष्ट मागणं हेच संयुक्तिक आहे साधकासाठी, असं गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं. म्हणजे परत इथे हेच आहे की आपत्तीचा त्रास मानणे. पुढे असं म्हणलंय की संसारी राहावे अलिप्त उदास, मोहे मायापाश जोडू नये. अरे हे तर एकदम कॉन्ट्राडिक्टरी वाटतं. आता तर म्हणलंय की चित्त असू द्यावे निवांत प्रसन्न, अंतरी असावा अखंड उल्हास, आणि संसारी राहावे अलिप्त उदास. उदास राहायला कसं बरं सांगितलं, जर का आनंदमय जीवन जगायचंय तर एखादा उदास असू शकतो बायको ओरडल्यानंतर वगैरे, पण ते तात्पुरतं डिसअपॉइंटमेंट वगैरे ठीक आहे, पण असं कसं सांगतील की संसारी राहावे अलिप्त उदास. तर इथे उदास याचा अर्थ आसक्ती रहित किंवा कशामध्ये इतकंही लिप्त नाही व्हावं की त्यामध्ये माझं प्रत्येकामध्ये म्हणणं आहे की हे अमुक एक असंच झालं पाहिजे आणि याशिवाय चालणारच नाही, मग खटके उडणार. तर त्यामुळे थोडंफार त्यामध्ये लिप्तता कमी असली तर बरं, अशा रीतीने त्यांनी सांगितलेलं आहे की संसारी राहावे अलिप्त उदास, मोहे मायापाश जोडू नये. आता बघा इथे शब्द जोडू नये म्हटलंय. कुठली गोष्ट आपण जोडतो जी वस्तुतः आपल्याकडे नसते आणि ती आपण जोडतो स्वतःकडे. वस्तुतः चित्त बघितलं तर कुठलीही उपाधी रहित आहे ते, कारण अंतःकरणाचाच तो एक भाग आहे. पण ह्याला आपण मोह माया पाश हे सगळे जर का ज्या वेळेला जोडून घेऊ तर मग ते चित्त तेवढं प्रसन्न राहणार नाही. अशा स्वरूपात त्यांना सांगायचंय की मोहे माया पाश जोडू नये. मग त्यासाठी थोडं तर अलिप्त राहा. अलिप्त राहा म्हणजे एन्जॉयमेंट करू नको असं नाही. तुकाराम महाराज म्हणतात की आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी. अशी जर का त्यांची स्थिती असेल तर उदासवाण कोणी राहील का. कुठल्याही संतांचं ज्यावेळेला आपण एखादा पोस्टर बघतो त्यावेळेला पहिल्यांदाच समाधान हे त्यांच्या चेहऱ्यावरतीच विलसत असतं. असं ते उदासवाणे राहिलेले कधी आपण बघितले नाहीये. पुढे असं म्हटलंय की स्वामी म्हणे व्हावा ईश्वरी विश्वास, संतांचा सहवास सोडू नये. आता बघा इथे व्हावा हा शब्द वापरलेला आहे. गोंदवलेकर महाराजांची परत आठवण येते. त्यांनी असं सांगितलेलं आहे की देव आहे या श्रद्धेपासून सुरुवात करावी. देव आहेच या विश्वासात त्याची परिणती होईल आणि त्यानंतर देवच आहे या अनुभूतीपर्यंत तुम्ही जाल. तर इथे जी विश्वासामध्ये ती परिणती व्हायची आहे. त्यासाठी म्हणून स्वामी म्हणे व्हावा ईश्वरी विश्वास. त्यासाठी काय करावं, संतांचा सहवास सोडू नये. संतांच्या बद्दल सामान्य माणसाला नेहमी कुतूहल असतं, म्हणून तर आपण संतांची पुण्यतिथी साजरी करतो. कितीही माणूस एखादा मोठा असला ऐहिक दृष्टीने तरी त्याची पुण्यतिथी वगैरे साजरा केलेला आज आपण कधी ऐकलं नाही, डोक्यावर धरलेलं त्याला बघितलेलं नाही.
पण जसं या संतांना डोक्यावर घेतलं सर्वांनी, तसं आपण सामान्य माणसाला घेतलेलं बघितलं नाही. कारण का, एक पूर्णत्वाची ओढ माणसाला असतेच आपसुकच, की अरे हे पूर्णत्व जे त्यांना प्राप्त झालं तसं आपल्याला होऊ शकतं का, याची आपल्याला एक आपसुक ओढ असते. त्यामुळे संतांचा सहवास सोडू नये. बरं, आता बघूया की हा अभंग जो आहे तर आपण उलटीकडून जर का गेलो की संतांचा सहवास जर का आपण सोडला नाही तर ईश्वरी विश्वास नक्कीच आपला बसेल. त्यांच्या सांगण्यामधून, सत्संगामधून ईश्वरावरती विश्वास जर का झाला तर मोह माया यांची पकड थोडीशी ढिली होईल. मोह मायापास जोडले जाणार नाही. मोह माया यांची पकड थोडी ढिली झाली तर संसारी आपल्याला अलिप्त राहता येईल. अलिप्तपणे राहता आलं अजून अधिक रीतीने आपल्याला एन्जॉय करता येईल. मग आपत्ती जर का कोसळली तरी त्याचा खूप त्रास होणार नाही. आपत्तीचा त्रास मानू नये जे म्हटलेले आहे तेवढे होणार नाही. तसं जर का नाही झालं तर अंतरी अखंड उल्हास बसेल. अंतरी जर का अखंड उल्हास असेल तर ते चित्त कधीही कल्पांती खिन्न होणार नाही आणि ते नेहमीच प्रसन्न राहील. असं उलटीकडून प्रवास आपण जर का बघितलं की संतांचा सहवास आणि ते प्रसन्नतेशी कसं लिंक आहे. आमचे स्वामी असं म्हणायचे, स्वामी माधवानंद, की प्रसन्नता ह्या गोष्टीमध्ये 3 गोष्टी अंतर्भूत आहेत. शांती, पावित्र्य आणि आनंद. या 3 गोष्टी मिळूनच प्रसन्नता होते. शांतीही हवी, पावित्र्यही हवं आणि आनंदही हवं. तर शांती आणि आनंदाचं कॉम्बिनेशन असतं, पण त्याच्यामध्ये पावित्र्य जर का नसेल तर त्याला प्रसन्नता नाही म्हणू शकत. तर अशा रीतीने चित्त हे प्रसन्न राहण्याच्यासाठी म्हणून स्वामी स्वरूपानंद आपल्याला जे सांगत आहेत ते सर्वप्रथम आपण गायनाच्या माध्यमातून बघूया. चित्त सोद्यावे निवांत प्रसन्न. चित्त सोद्यावे निवांत प्रसन्न. चित्त सोद्यावे निवांत प्रसन्न. कल्पांती हि खिन्न, कल्पांती हि खिन्न हो नये. कल्पांती हि खिन्न हो नये, हो नये. चित्त सोद्यावे निवांत प्रसन्न. चित्त सोद्यावे निवांत प्रसन्न. अंतरी असावा अखंड उल्हास. अंतरी असावा, अंतरी असावा, अंतरी असावा अखंड उल्हास. आपत्तीचा त्रास, आपत्तीचा त्रास मानो नये, मानो नये. चित्त सोद्यावे निवांत प्रसन्न. साधू संतजन हे नेहमी प्रसन्न असतात. का बरं? तर स्वामी स्वरूपानंद असं म्हणतात, स्वरूपी तल्लीन साधू संतजन अंतरी प्रसन्न अखंडित. म्हणजे
स्वरूपामध्ये नेहमीच तदाकार तल्लीन असल्यामुळे ते नेहमी प्रसन्न असतात. पुढे म्हणतात, निंदा आणि स्तुती समान लेखिती, सोने आणि माती एकरूप. निंदा आणि स्तुती समान लेखिती, या संबंधी रमण महर्षींचा एक खूप छान प्रसंग आहे. एकदा काय होतं, रमण महर्षींना कोणीतरी पत्र लिहिलेलं असतं आणि त्या पत्रामध्ये त्यांना वाटेल ते बोललं जातं. तर रमण महर्षी ते पत्र वाचतात आणि आपल्या एका अनुयायाला देतात आणि म्हणतात की तू हे वाचून दाखव. तर तो पहिले बघितल्यानंतर त्याला कळतच नाही की हे आपण सगळ्यांच्या समोर कसं वाचायचं, म्हणून तो म्हणतो की नाही मी हे वाचू शकत. तर रमण महर्षी म्हणतात की अरे, ज्या वेळेला माझं कौतुक करणारं एखादं पत्र येतं त्यावेळेला तू वाचतोसच ना, तसंच हे पण पत्र वाचून दाखव. निंदा आणि स्तुती समान लेखिती. पण सोने आणि माती एकरूप, हे कसं काय बरं? सोने आणि माती एकरूप कसे बरं मानत असतील ते? म्हणजे त्यांना त्यातला फरक कळत नाही असं असूच शकत नाही. तर या संबंधीचा पण एक खूप छान प्रसंग आहे स्वामी विवेकानंदांच्या आणि जगदीशचंद्र बसूंच्या बाबतीत. काय होतं, जगदीशचंद्र बसू हे अतिशय नावाजलेले शास्त्रज्ञ आणि त्यांनी एक संशोधन असं केलं होतं, त्याचं पेटंट त्यांनी घ्यावं, पेटंटसाठी फाईल करावं असं स्वामी विवेकानंदांचं म्हणणं होतं. पण जगदीशचंद्र बसूंचं असं म्हणणं होतं की नाही, मी केलं हे संशोधन, आता ते मानवतेसाठी आहे, मला पेटंट वगैरेची काही गरज नाही म्हणून. पण स्वामी विवेकानंदांचं असं म्हणणं होतं की देशासाठी त्याची गरज आहे, म्हणून त्यांनी असं केलं की ते पेटंट त्यांची एक अमेरिकन शिष्या सारा बुल म्हणून आहे, तिला अमेरिकेला पाठवून तिला सांगितलं की हे तू तिथे जाऊन फाईल कर. अशा रीतीने ते पहिलं पेटंट भारताचं आपल्याला मिळालं. सोने आणि माती एकरूप म्हणजे त्याबद्दलचा त्यांना फरक कळत नाही वगैरे असं अजिबातच नाही. पुढे त्यांनी असं म्हटलंय की नाही माया पाश, नाही राग द्वेष, नाही तया क्लेश संसाराचा. आणि स्वामी म्हणे विश्वी नाही दुजेपण, सर्वत्र संपूर्ण आत्मरूप. आता अखंडित प्रसन्नतेसाठी त्यांनी असं म्हटलेलं आहे की स्वरूपी तल्लीन राहणं आणि सर्वत्र आत्मरूपच आहे सगळा संसार, असं त्यांनी जे म्हटलेलं आहे तेच ज्ञानेश्वर महाराजांनी देखे अखंडित प्रसन्नता आधी जेत चित्ता तेथे रिघणे नाही समजता संसार दुःखा. म्हणजे संसार दुःख आपल्याला शिरू शकणार नाही अशी स्थिती का बरं अशी झाली असेल? अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुधे तृषेचा अडदरू कहीची नाही. अरे, ज्याच्या जठरामध्ये अमृताचा निर्झर राहतोय त्याला भूक आणि तहान लागेल का? अमृतच आहे ना आतमध्ये, त्यामुळे भूक तहान लागणारच नाही. तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे के आहे, तेथे आपैसी बुद्धी राहे परमात्म रूपी. आता इथे आपल्याला असं जाणवतं की अरे, एक तर स्वरूपी तल्लीन म्हणलंय, इथे म्हणलंय की परमात्म रूपी. ह्यांचं काय बरं कोरिलेशन असेल? ही एकच गोष्ट आहे का, आत्मरूप आणि परमात्म रूप? तेच तर आपला बघायचा आजचा विषय. कल्लप्पा म्हणून एक पंत महाराज बाळेकुंद्रीकरांचे गुरुबंधू होते. ते नेहमी शांत असत. तर त्यांना एकाने असं विचारलं की तुम्ही नेहमी शांत कसं बरं असतात? त्यांनी असं म्हटलं की मी 2 गोष्टी ठरवलेल्या आहेत. एक म्हणजे जे माझ्याजवळ आहे ते मला सोडून कधी जात नाही, आणि जे दुसऱ्याकडे आहे ते मला नको, त्यामुळे मी नेहमी शांत असतो. किती इम्पॉर्टंट त्या 2 ओळीमध्ये सांगितलं. जे माझ्याजवळ आहे, काय आहे माझ्याजवळ? मी स्वतः माझं स्वरूप जर का जाणलेलं असेल, ते कसं जाणायचं तो मार्ग वगैरे आपण सगळं बघणार आहोत. पण ते जाणलेलं असलं की आपल्याला हे कळून चुकतं की अरे, ते कधीच मला सोडून जात नाहीये, मेल्यानंतर सुद्धा नाही. मग भ्यायचं कशाला? शांती भंग नाही पावणार. आणि दुसऱ्याचं जे आहे ते मला नको, ही खूप अवघड गोष्ट आहे. पण ती पहिली गोष्ट होण्याच्यासाठी म्हणून दुसरी गोष्ट आवश्यकपणे, आणि पहिली गोष्ट झाल्यानंतर दुसरी गोष्ट आपोआप होते, असं सुद्धा आपण बघू. हे एकदा असं होतं की एका सबवे स्टोअर मध्ये एक मॉन्क असतो, तो जातो आणि सँडविच त्याला घ्यायचं असतं. तो असं म्हणतो, तिथे तो व्हेंडर असतो, त्याला असं म्हणतो की मेक मी वन विथ एव्हरीथिंग. शब्द बघा, मेक मी वन विथ एव्हरीथिंग. सगळे टॉपिंग्स वगैरे जे काय ते सगळं घालून मला एक सँडविच. तर तो बनवतो आणि हा $20 नोट त्याला देतो. आणि त्यानंतर तो दुसऱ्या कस्टमर्सना ट्रीट करायला लागतो. हा मॉम इकडे विचार करतोय की मला परत पैसे दिलेच नाहीत त्याने,
$20 मी दिली नोट. तर तो विचारतो, व्हेर इज माय चेंज? तो म्हणतो की चेंज कम्स फ्रॉम विदिन. मेक मी वन विथ एव्हरीथिंग असं जर का व्हायला हवं असेल, म्हणजे जर का सगळीकडे तेच ईश्वर तत्व म्हटलेलं आहे, ही अनुभूती जर का घ्यायची असेल तर स्वतःच्या अंतरामध्ये ती पहिली घेतली पाहिजे आणि त्यासाठी आंतरिक बदल घडवायला लागतील. म्हणून चेंज कम्स फ्रॉम विदिन हे त्यांनी तसं सांगितलं. तर आता कुठले वेळा आंतरिक बदल आपल्याला घडवायला लागतील? प्रयत्नपूर्वक आपण खूप असं करू शकतो की अरे सगळ्यांमध्येच परमात्मा तत्व आहे बरं का, ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये. पण समोर जर का अप्रिय व्यक्ती आली आपल्या, तर म्हणजे ह्याच्यामध्ये कसं असू शकेल बरं, लगेच आपली शंका. तर ते प्रयत्नांनी आपण काही अंशांपर्यंत आपण ते करू शकतो फॉलो. पण संतांची ही अवस्था जी आहे ती साधनेतून आलेली असते, त्यांच्या अनुभूतीतून आलेली असते. त्यामुळे ते वेगळीच गोष्ट आहे. म्हणजे आमचे स्वामी असं म्हणायचे की हे कसं आहे की एखादा क्लास मॉनिटर तो वर्गाला गप्प बसवतो की नाही, पण तोही विद्यार्थीच असतो. त्यामुळे त्यांनी वर्गाला गप्प बसवणं ह्यामध्ये लिमिटेशन्स आहेत आणि टीचरांनी वर्गाला गप्प बसवणं ह्यामध्ये लिमिटेशन्स आहेत. तसं प्रयत्नपूर्वक आपण एखादी गोष्ट नाही, ह्याच्या सगळ्यांमध्ये तसंच आहे. पण अरे तुझी ती आंतरिक स्थिती तशी झालेली नसेल तर ते तिथे कॉन्फ्लिक्ट होणार. तर तसं कॉन्फ्लिक्ट न व्हायला हवं असेल तर मग ती संतांची जी स्थिती आहे त्या प्रत आपल्याला कसं बरोबर प्राप्त होईल असं करून पण आपण नाही खाल्ली पाहिजे. त्यांची ती स्थिती आहे, त्या स्थितीपर्यंत ते पोहोचले. मी भले तिथपर्यंत जाणार नाही, पण मी प्रयत्नरत तर असेल. ही आपण हा प्रयत्नांचा जो भाग आहे तो आज आपण बघणार आहोत. पण हे कुठले आंतरिक प्रयत्न बरोबर करावे लागतील? नाम आणि साधना, ध्यान साधना. नामसाधना आणि ध्यान साधना हा जिचा मध्यवर्ती भाग आहे अशी कोणतीही साधना. आपल्याला लगेच असं वाटतं की नको बाबा हे काहीतरी अवघड आहे, त्यापेक्षा भक्ती बरी. एक देवाला नमस्कार केल्यानंतर तोही मोकळा आणि आपणही मोकळे. पण अशाने भक्ती उत्पन्न होईल असं नाही. भक्ती काय आर्टिफिशियली आपल्याला क्रिएट नाही करता येत. आपण त्यासाठी म्हणून अनुकूल ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो. पण त्याच्याने अमुक असं केलं की भक्ती निर्माणच होईल असं नाही. म्हणजे विनोबा भावेंनी एका ठिकाणी असं म्हटलं होतं की आई मुलाच्या पाठीवरून ज्यावेळेला हात फिरवते त्यावेळेला मुलाला बरं वाटतं. आता हे सायंटिफिक भाषेमध्ये तुम्ही अमुक एका वजनाचा हात अमुक एका प्रेशरने पाठीवरून फिरला की प्रेम उत्पन्न होईल असं काय आपण म्हणू नाही शकत. त्यामुळे त्याला जर का भक्ती क्रिएट व्हायला हवी असेल ते आपल्या हातात नाहीये, ते देवच आपल्याला देईल. त्यासाठी अनुकूल काहीच पूजा केली बरं, आणि पूजा करताना अगदी मनोभावे देवाला नमस्कार केला हेच तर अपेक्षित आहे. म्हणजे खूप अगदी साग्रसंगीत पूजा करणं आणि एवढे नैवेद्य एवढे अन्न केले, इतक्या लोकांना बोलवलं वगैरे, ह्याच्याने काही ते जे आंतरिक चेंज जो आपल्याला अपेक्षित आहे आपल्या प्रगतीसाठी तो काही होणार नाही. भक्त तो प्रेमळ अर्पितो केवळ पान फुल फळ भक्ती भावे असं स्वामी स्वरूपानंदांनी म्हटलंय. म्हणजे पान फुल फळ भक्तिभावाने जर का अर्पण केलं तर भक्ताची ती भेट आवडे अनंता भुलोनी देखता मुकी घाली. म्हणजे अरे ती भेट जी आहे तुझ्या भक्तिभावाकडे तो पाहत आहे, काय तू अर्पण करतोय ह्याच्याकडे नाहीये. अमुक एका कॉस्ट इतकं महागडं मी आणलेलं आहे असं नाही, तू काय भक्तिभावाने अर्पण करतोयस हे महत्वाचं आहे. नाहीतर मग ते असं म्हणतात की षोडशोपचार पूजेचा संभार भार तो साचार भावावेण. अरे षोडशोपचारे आम्ही सर्व पूजा केली पण आमचं लक्षच नव्हतं पूजेमध्ये, असं जर का असेल तर मग तो भार होईल. म्हणजे आमचे स्वामी माधवानंद एक गोष्ट सांगायचे की ह्याला ऑफिसला जायची घाई असते, पूजा तर झाली पाहिजे पण घाई उरकून टाकायची, हे जे आहे पूजा उरकून टाकायची. मग त्यासाठी म्हणून काय की अरे लवकर घड्याळाकडे सगळं एकतर लक्ष. इथे माळ ओढतोय, शब्द पण कसा आहे बघा, ओढणं. माळ ओढतोय इथे उदबत्ती दाखवतोय, उदबत्ती देवाला दाखवण्याच्या ऐवजी त्या घड्याळाकडेच लक्ष आहे. त्यामुळे घड्याळाला जो वाढणं चालू आहे
आणि मग अजून आला नाही, अजून आला नाही, अजून आला नाही. काय देव नाही, मेरुमणी अजून आला नाही. असं जर का असेल तर काय गरज आहे हे सगळं? जर का तुला तेवढा वेळ नसेल तर तू एक मनोभावे नमस्कार कर ना. त्यामध्ये जे आहे ते तू इतक्या वेळ घाईघाईमध्ये पूजा कशी तरी करून टाकली, याच्यामध्ये काही नसणार. त्यामुळे तू एक नमस्कार असा कर की ज्या वेळेला काहीही मागायचं नाहीये मला, फक्त देवा मी तुझा आहे. म्हणजे स्वामींनीच असा एक मंत्र सांगितला होता की देवाकडे मागायचं झालं तर काय बरं मागायचं, की मी कुणी नाही, माझं काही नाही, मला काहीही नको. पण हे आपल्याला झेपत नाही की मला काहीही नको, तेवढंच जर का देवाने ऐकलं तर. म्हणून आपण असं पुढे म्हणावं की तूच सर्व आहेस, तुझेच सर्व आहे, तुझी इच्छा ती माझी इच्छा. मग तुझे देश दे. आणि इतक्या हा एक मंत्र जर का आपण म्हटला आणि मनोभावे नमस्कार केला, बस त्यामध्ये सगळं आलं. नाहीतर मग षोडशोपचार पूजेचा संभार भार तो साचार भावाविणा. आणि मग पुढे असं म्हटलंय की येर फुल पान भक्तीची ती खूण. स्वामी स्वरूपानंद म्हणतायत येर फुल पान भक्तीची ती खूण, भावाची प्रमाण स्वामी म्हणे. इथे प्रमाण म्हणजे मुख्य गोष्ट भाव आहे. आपल्याला ज्ञानेश्वरीतला तो श्लोक माहितीये की येर पत्र पुष्प फळ हे भजावया विस केवळ, वाचून आमुचा लाग निष्कळ भक्ती तत्व. हे फक्त एक निमित्त आहे, पत्र पुष्प फळ, पण मूळचा तुझा भाव काय आहे त्यावरती सगळं अवलंबून आहे. आणि देव तोच बघतो. बाकी काही त्याला तू काय अर्पण करतोय आणि किती अमुक एक हजारांचे काय अर्पण केलं असशील वगैरे त्याकडे काही त्याचं लक्ष नसेल. आमच्या स्वामींनी त्यांच्या गुरूंवरती म्हणजे स्वामी माधवनाथांवरती माझे स्वामी नावाचं पुस्तक लिहिलं. त्यामध्ये आठवणी होत्या. त्यामध्ये त्यांनी फार सुंदर एक आठवण लिहिली आहे, ती सांगावीशी वाटते. ते असं म्हणतात, स्वामींना त्यांनी दूध करून न्यायचं होतं. स्वामीजी आणि त्यांची बायको आशाताई असं ते दूध करून बदामाचं दूध त्यांच्या गुरूंना देणार होते. ते म्हणतात जेव्हा प्रथमच दूध करून न्यायचं होतं तेव्हा नैवेद्य करतात त्या शुचिर्भूततेने आम्ही ते केलं. मी स्नान करून संध्या उपासना करून देवापुढे बसून सहाणेवर नामस्मरण करीत नैवेद्याच्या दुधात बदाम उगाळताना डोळे मिटून मनात श्रीराम म्हणता म्हणता मस्तकात सूक्ष्म स्पंदन निर्माण होऊ लागली. नैवेद्य करतानाच प्रसाद मिळत होता. दूध थंड केलं आणि स्वामींकडे पोहोचवलं. त्यांनी ते घेतलं, चांगलं पेलावर त्यांना आवडल्याचं सांगितलं, आम्हाला जवळ बोलवून. इथे परत अजून एक सूक्ष्म भाग मी असं विचार करताना मला जाणवला की स्वामींकडे पोहोचवलं असं नाही की मी देणार आणि बघू सगळेजण देतात त्याच्यात माझं घेतलं की नाही असा काही भाव नव्हता. पोहोचवलं म्हणजे कुणातर्फे तरी पोहोचवलं. पुढे म्हणलं की आपण दाखवलेला नैवेद्य देवाने देवाने ग्रहण केल्याचा आनंद मन भरून राहिले. दूध नेणं ही एक उपासनाच होऊन गेली. एकदा म्हणाले म्हणजे त्यांचे गुरु म्हणाले की तुमच्या दुधातून मला ताकद येते. त्यांच्या मनात असा विचार आला की बदामात ताकद असते म्हणून असेल कदाचित. तर असा विचार येताच त्याच्या आधीच ते म्हणाले नाही, त्यात तुमचं प्रेम मिसळलेलं असतं म्हणून. म्हणजे हा प्रेमभाव जो आहे तोच अपेक्षित आहे देवाला. गोंदवलेकर महाराजांनी असं म्हटलंय की म्हणजे इथे जे म्हटले ना की मी कुणी नाही, माझं काही नाही, मला काहीही नको, तूच सर्व आहेस, तुझेच सर्व आहे, तुझी इच्छा ती माझी इच्छा. तर मी कुणी नाही हेच पहिले आपल्याला झेपत नाही. पण गोंदवलेकर महाराज असं म्हणतात की मी कुणीतरी आहे यापेक्षा मी कुणाचा तरी आहे हे म्हणणं जे आहे त्यामध्ये जास्ती चांगलं आहे, जास्त बरं आहे ते. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागे असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. तर आपण पूजेबद्दल बोलत होतो तर ती व्यापक स्वरूपात कशी होईल बरं? तर सर्वात्मका ईश्वराची ही वीरा पूजा आहे. कशांनी? स्वकर्म कुसुमांनी. शब्द पण बघ ना कसा वापरलाय, कुसुम वापरलेले. आपली जी कर्म आपण करत आहोत त्यानेच ईश्वराची एका अर्थाने पूजा होईल. पण त्यासाठी दोन गोष्टी नसल्या पाहिजेत. जी की कर्मयोगाची आपण प्रिन्सिपल्स बघतो की कर्तृत्वाचा मध नको, कारण कर्म कुसुम म्हणले ना, त्यामुळे ताठरपणा नको त्याच्यामध्ये. आणि दुसरं असं म्हटलेलं आहे की
कर्मफलाचा आस्वाद नको, की मला का बरं त्याचं फळ मिळेल, की का बरं तसं नको. इज इट डिरेक्शनलेस वर्क दॅट आय एम सपोज टू डू. असं जर का असेल तर त्याला काय अर्थच नाहीये, आणि असं कधीच सांगणार नाही. भगवान श्रीकृष्ण असं कसं बरं सांगतील. गीतेमध्ये कर्मयोग सांगताना तुम्ही कर्म करा, पण फळ कुठलं त्याचं अपेक्षित फळ आहे याकडे तुम्ही लक्षच देऊ नका. असं डिरेक्शनलेस जर का कर्म असेल तर असं काहीतरी इम्प्रॅक्टिकल ते सांगणार नाही. म्हणजे आपण बघूया, महाभारत युद्धाच्या वेळेला असं झालं होतं की जेव्हा कर्णाला त्यांनी सांगितलं आणि कर्णाने युद्धाला म्हणजे पांडवांच्या बाजूने युद्ध करण्याच्यासाठी म्हणून त्यांनी नाही सांगितलं, त्याच्या आधी असं श्रीकृष्ण त्याला म्हणाले होते की अरे तू युद्धामध्ये लढणारच नाहीयेस ना. कारण कर्णाचं असं झालेलं होतं, जोपर्यंत भीष्म असतील तोपर्यंत मी लढणार नाही. मग जोपर्यंत भीष्म असतील तोपर्यंत कौरवांच्या बाजूने तू लढणार नाहीयेस ना, मग तोपर्यंत तेवढ्या काळ आमच्या बाजूने लढ. इतकं प्रॅक्टिकल सांगणारे श्रीकृष्ण कर्मयोगामध्ये तू फळ अजिबात काय त्याचं प्राप्त होणार आहे याकडे लक्ष न ठेवता तू डायरेक्शनलेस कर्म कर असं कधी सांगणं अपेक्षितच नाहीये. ते फक्त एवढंच सांगितलेलं आहे की कर्मफळ कर्म करताना जर का तू विचार करत राहिलास तर मग कर्म करण्यातली जी तन्मयता आहे ती निघून जाईल, ती नको. म्हणून त्यांनी असं पुढे म्हटलेलं आहे की कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू या दोघींचे नाव बंधू कर्माचा केलं. मग ते कर्मबंधन निर्माण होतील, मग त्याच्यात तू अडकला जाशील. त्यामुळे तू जर का आपल्याला व्यापक स्वरूपामध्ये आपल्या कर्मांद्वारे ईश्वराची पूजा करायला हवी असेल तर मग ह्या दोन गोष्टींची आपण दखल घेतली पाहिजे, एवढंच सांगितलेलं आहे. पण मग अपारा तोषा लागी असं काय म्हटलंय की तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागे. कुणाला बरं तोष होईल? त्या कर्माच्या संबंधित जे म्हणून काही लोक असतील त्यांना जर का समाधान लाभलं, तर त्यांना जर का तोष झाला तर मग तुझं कर्म देवापर्यंत पोहोचलंय असं तू समज. असं ज्ञानेश्वर महाराजांना आपल्याला सांगायचंय. म्हणजे इतका तो गर्भितार्थ त्याच्यामध्ये आहे. म्हणजे किती व्यापक स्वरूपामध्ये पूजा होऊ शकते. आणि का बरं असं करावं? तर ह्याच्याने इट्स जस्ट द ट्रेनिंग ऑफ माइंड. कारण आपलं अंतःकरण मृदू व्हायला हवं. ईश्वराच्या भेटीसाठी अंतःकरण सुयोग्य होण्याच्यासाठी म्हणून या गोष्टी सांगितलेल्या आहेत. गोंदलेकर महाराजांकडे एक जण आला आणि तो म्हणाला की महाराज मी रोज पूजा करतो, वर्षानुवर्ष हा नियम चालू आहे, पण देव काही प्रसन्न होत नाही. महाराजांनी त्याला असं सांगितलं की देव पूज्य आहे, आपण त्याची पूजा करतो, पण आपली पूजा त्याच्यापर्यंत पोहोचायसाठी म्हणून आपण सुद्धा पूज्य झालो पाहिजे. म्हणजे आपण शून्य झालं पाहिजे. पूज्य आपण शून्य झालं पाहिजे. स्वतःला विसरून देवाची पूजा करण्याच्यासाठी म्हणून तू प्रयत्नरत राहा आणि ते नामाने साध्य होईल असं त्यांनी सांगितलं. महाराजांची सांगण्याची पद्धत पण इतकी सुंदर होती की त्या तिथे बोलताना अचानक कसा बरं तो शब्द त्यांना सुचला असेल असं आपण विचार करत राहतो. पण भगवंताच्या बद्दलचं प्रेम ज्यावेळेला वाढीस लागतं, म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत पण खूप महत्वाच्या आहेत, त्या करता करता आपल्याला हळूहळू भगवंताचं प्रेमभाव वाढायला लागल्यानंतर मग त्याच्या भेटीची आस निर्माण होते. तुकाराम महाराज असं म्हणतात, अगा पंढरीच्या राया वेगी ये रे तू सावया. सावया ह्याला ते सावया असा शब्द वापरलेला आहे. अरे लवकर ये, दीनबंधू तुझे नाम देई आपुले आम्हा प्रेम. तुझे प्रेम आम्हाला प्राप्त होऊ दे. आणि ते माझ्यामुळे नाही होणार आहे, तूच तुझं प्रेम आम्हाला देऊ शकतोस. माझ्या काही प्रयत्नांनी ते प्रेम प्राप्त होईल असं मी नाही देऊ शकत. तर आगा पंढरीच्या राया असं जे त्यांनी काकुळतीने संवेगाने सुद्धा असं म्हटलेलं आहे, तेच दुसरीकडे एका अभंगामध्ये ते देवाशी भांडताना असं म्हणतात की काय तुझं वेचे मज भेटी देता वचन बोलता एक दोन. अरे एक दोन वाक्य जर का माझ्याशी बोललास तर तुझं काय बरं जातं? काय तुझे रूप घेतो मी चोरून त्या भिणे लपून राहिलासी. काय तुझं रूप मी चोरून घेणार आहे का? काय तुझे आम्हा करावे वैकुंठ भिरू नको भेट देई मज. आणि पुढे असं म्हटलंय की तुका म्हणे तुझी न लगे दसोडी परी आहे आवडी दर्शनाची. तुझं काही नकोय, तूच हवा आहेस. त्यासाठी म्हणून
इथे त्यांनी आगा पंढरीच्या राया वेगी ये रे तू सावया असं म्हटलंय. पण पंढरीच्या राया म्हणजे कृष्णच की नाही, त्याला जर का आपल्याला प्राप्त करून घ्यायचं झालं तर त्याचं सतत अनुसंधान असलं पाहिजे, नाही तर कृष्ण केव्हा पळून जाईल आपल्याला कळणार नाही. म्हणून जनाबाई असं म्हणतात की धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. बघा शब्दामध्ये सुद्धा किती जोर आहे. आपण असं म्हणू नाही शकत, संत असं म्हणू शकतात. जनाबाईंनी असं म्हटलंय धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर, हृदयी बंदिकाना केला आत विठ्ठल कोंडला, शब्दे केली जडाजडी विठ्ठला पायी घातली बेडी, सोहम शब्दाचा मारा केला आत विठ्ठल कोंडला. म्हणजे आता बघा इथे योग देखील सांगितलेला आहे अगदी इनडायरेक्टली, पण ते आपल्याला बघताना असं वाटतं की सोहम शब्दाचा मारा केला. सोहम शब्दाचं नामस्मरण ज्या वेळेला चालू आहे त्यावेळेला आत विठ्ठल कोंडला. आता त्यालाही बाहेर निघावं असं वाटत नाही. आणि पुढे म्हणलं की जनी म्हणे बा विठ्ठला आता जीवेनं सोडी मी तुझला. आता काय झालं की हा जनाबाईंचा अभंग वाचल्यानंतर काही काळानंतर मला कम्प्लीट वर्क्स ऑफ स्वामी विवेकानंद मी वाचत होतो आणि त्यामध्ये स्वामी विवेकानंदांनी जवळजवळ जनाबाईंच्या किती नंतर 650-700 वर्षांनंतर हीच गोष्ट सांगितलेली आहे. आणि मला खूप आश्चर्य वाटलं. ते असं म्हणतात की माणूस ज्या वेळेला भिवून अरे म्हणजे पाप भिरू की अरे देव काहीतरी आपलं वाईट करेल, त्यामुळे आपण वाईट नको करायला म्हणून देवाशी आपलं जे घाबरून त्यांना नमस्कार करणे त्याच्या विरुद्ध टीका करताना ते असं म्हणतात कुणासमोर तुम्ही तुमचे लटपटणारे गुडघे वाकवत भीतीने बघताय, मी माझा दागिना त्याच्या गळ्याभोवती घालून आणि त्याला एक दोरी लावून त्याला माझ्याबरोबर खेचून नेतोय यासाठी की तो एक क्षण सुद्धा मला सोडून जाणार नाही. तो दागिना प्रेमाचा होता आणि ती दोरीही प्रेमाची. तुम्हाला त्या आनंदाचं रहस्य ठाऊक नाही, तो प्रेमाच्या माध्यमातून माझ्या मुठीत येतो. तुम्हाला हे ठाऊक नाही की हा जगन्नियंता प्रेमाचा गुलाम आहे. हे नाही माहीत की हा विश्वाचा चालक वृंदावनातल्या गोपींच्या रुणझुण वाजणाऱ्या पायांमधल्या वाक्यांच्या संगीतावर नाचायचा. किती सुंदर रीतीने सांगितलं. गोपींना कसं बरं श्रीकृष्णाची प्राप्ती झाली असेल असा हा विचार आपल्याला, कारण त्यांचं मनच इतकं पवित्र होतं. कृष्ण प्रेमामध्ये रंगून त्या गेलेल्या होत्या. पण लोणी चोरलं आणि म्हणून त्याला पकडणं हा जस्ट एक बहाणा होता की त्याला भेटण्याच्यासाठी म्हणून हा, कारण त्या निमित्ताने तरी तो कृष्ण येईल आपल्या घरी असं. तर पण गमती जमती आहेत त्या कृष्णाच्या आणि गोपींच्या ज्या कथा आहेत त्यामध्ये. त्यांनी असं म्हटलंय की अरे सगळ्या जणी त्याला पकडायच्या समय म्हणून थांबलेल्या आहेत, पण तो पकडलाच जात नाही, तो पळूनच जातो. परत इथे ना इंडिकेटिव्ह मिनिंग आहे की योगाच्या अनुषंगाने जर का देवाला धरू म्हणायचा प्रयत्न केला तर तो पळून जाईल. तो स्वतः दर्शन दिलं तर त्याच्यासाठी परत हेच आहे की आपण त्यासाठी अनुकूल गोष्टी करू शकतो, पण ती दर्शन देणं हे त्याच्या हातात आहे. पुढे असं म्हटलंय त्यांनी की दाराला कुलप वगैरे लावली, बाहेर सगळ्या जणी बसल्या, तरी सुद्धा आतनं लोणी कसं जातं काही कळतच नाही. तर त्यांनी त्याबद्दल तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय की जैसा तैसा आहे अंतर्बाह्यातकारी म्हणूनही चोरी न सापडे. अरे आत बाहेर तोच आहे ना सगळीकडे, त्यामुळे ती चोरी सापडली नाही जात असं त्यांनी म्हटलंय. पण कुणाला बरं तो पावतो. तर एकनाथ महाराज असं म्हणतात की भाविका त्या गोपी येतो काकुळती, तुमचेनी विश्रांती मज लागे, मज निराकारा आकारासी येणे, तुमचे ते ऋण फेडावया. तुमचं ऋण फेडण्यासाठी म्हणून मला निराकार जो आहे मी परमात्मा त्याला साकार रूप धारण करावं लागतं. पुढे असं म्हटलंय दावी तो लाघव भोळ्या भाविकासी, शहाणे तयासी न सापडे. एका जनार्दनी भाविका वाचून प्राप्त नोहे जाण देवतया. म्हणजे इथे खूप एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की भावना याच बरोबर भाव, शुद्ध भाव जो अपेक्षित आहे. तर आपल्याला असं वाटतं की भावना सारख्याच तर आहेत की नाही. भाव म्हणजे अस्तित्वाची जाणीव, देवाच्या अस्तित्वाची जाणीव. पण देवाच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला कशी बरं कळून चुकेल, त्याच्यासाठी इज देअर सम पॅरामीटर बाय विच आय कॅन गेस की देवाच्या अस्तित्वाची जाणीव म्हणजे सगळीकडे बघितलं आणि भावनेने ते मानलं की अरे देव सगळीकडे आहे,
मागे आपण बघितल्यासारखं एका टप्प्यापर्यंत आपल्याला घेऊन जाईल. पण बाकी देवाच्या अस्तित्वाची जाणीव ह्याच्यासाठी काय बरं असेल आपल्याला, जे दररोजच्या आपल्या जीवनाशी निगडीत आहे. माझ्या अस्तित्वाची जाणीव, लहानपणापासून मी आहे ही जी जाणीव आपल्याला आहे ती वय वाढलं, वृद्ध होईपर्यंत ती जाणीव काही बदलत नाही. ती सदोदित आपल्यापासून आहे. अगदी लहान बाळ असल्यापासून वृद्ध व्यक्तींपर्यंत मी आहे ही जाणीव तर असतेच की. ती जाणीव जी आहे ती शुद्ध स्वरूपात जाणणं, ह्यासाठी म्हणून हा सगळा योगाचा भाग आहे. पुढचा साधनेचा भाग जो आहे तो ह्यासाठीचा आहे की ती जाणीव जी आहे त्यासाठी. म्हणजे आपण हा जो अभंग बघतो आहोत की अगा पंढरीच्या राया वेगी ये रे तू सावया, दीनबंधू तुझे नाम देई आम्हा आपुले प्रेम. पुढे असं म्हटलंय की जीवन कळा तू विश्वाची, तुझी माऊली अनाथांची. जीवन कळा म्हणजेच कॉन्शियसनेस. जीवन काळा तू विश्वाची म्हणजे सगळ्या विश्वाला एकत्र धरून ठेवलेलं गोष्ट, म्हणजे तत्व जे आहे, जे सर्व व्यापी आहे, त्यासाठीची म्हणून आपल्याला अनुभवाची गोष्ट कुठली रोजची, की माझ्या अस्तित्वाची जाणीव. त्या जाणीवेच्या आधारेच मी सगळं जाणतो. सगळं विश्व मला प्रतीत होतं हे त्याच्यामुळेच. आणि परत तसं आहे की विश्वात सगळीकडे परमात्मा म्हटलाय हे कळण्यासाठी प्रथम तो माझ्या अंतरात आहे याचा ज्या वेळेला मला अनुभव येईल त्यावेळेला तो विश्वामध्ये हे मला कळून चुकेल. त्यामुळे जीवनकळा तू विश्वाची असं जरी असलं तरी सुद्धा ती प्रथम जीवनकळा म्हणजे जी कॉन्शियसनेस म्हणजे माझ्या अस्तित्वाची जाणीव ती सर्वप्रथम मी जाण्याचा प्रयत्न करायला हवा. योग आणि भक्ती दोन्ही इथे सांगितलेले आहेत. जीवनकळा तू विश्वाची, तुझी माऊली अनाथांची. या जीवनकलेलाच समर्थ शारदा असं म्हणतात. म्हणजे समर्थांचा जो शारदास्तवन समास आहे ज्याच्यामध्ये ते असं म्हणतात की जे मोक्षश्री महामंगळा, जे 17वी जीवनकळा, जे सत्वलीळा सुसीतळा लावण्य खाणी, म्हणजे ही शारदा ही जीवनकळा सगळीकडे व्यापून असलेली जी जाणीव आहे आणि जिची मला अस्तित्वाची जाणीव जी आहे त्यामधून ते प्रतीत होतं सगळं विश्व, ती शारदा शक्ती आहे. आणि तेच इथे विठ्ठल असं देखील म्हटलेलं आहे. आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे पण व्हॉट इज द फायनल थिंग. ते फायनल थिंग जे आहे ते आपण बघणार आहोत, हळूहळू बघायला हवं. कारण थोडासा तत्वज्ञानाचा भाग येणं हे अपरिहार्य आहे. कारण गुरुदेव रानड्यांनी असं म्हटलंय की परमार्थाच्या शेताला तत्वज्ञानाचं कुंपण हवं, नाहीतर कल्पनेची मोकाट जनावर आतमध्ये घुसून पिकाची नासधूस करू शकतात. काय सुंदर शब्दांमध्ये सांगितलं. तर अशी कल्पनेची मोकाट जनावर आपल्याला आतमध्ये यायला नकोय. कारण त्याने काय होणार आहे की उगाच वेळेचा अपव्यय होणार आहे, शक्तीचा अपव्यय होणार आहे. नेमकं काय आहे की ज्याच्याने मला इफ आय डू दॅट रेग्युलरली देन आय एम एबल टू रीच गॉड. ह्यासाठी म्हणून जो मार्ग संतांनी सांगितलेला आहे तो आपल्याला बघायचा आहे. पण तत्पूर्वी आगा पंढरीच्या राया हे गाणं आपण अपूर्वाकडून ऐकूया.
जीवन कळा तू विश्वाची, जीवन कळा तू विश्वाची, तुझी माऊली अनाथाची, तुझी माऊली अनाथाची. छान. ह्या अभंगातून आपल्याला जीवनकळा तू विश्वाची यामधून जो योगाचा भाग सुरू होतो त्यामध्ये आपल्याला थोडंसं बघायचं आहे. आणि जसं गुरुदेव रानड्यांनी सांगितलं तसं थोडंफार तत्वज्ञानाचा भाग येतो, पण तो कमी आपण करण्याचा प्रयत्न करू. आता याच जाणीवेला आत्म्याचा प्रकाश असं म्हटलेलं आहे. आत्म्याचा प्रकाश म्हणजे काय, तरी हे तर शब्दच आपल्याला वाटतात, म्हणजे व्हॉट डू यू मीन बाय दॅट. तर ही एक अॅनॉलॉजी आपण जर का बघायला गेलो ना, की सूर्य आहे, सूर्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला सगळं काही दिसतं, पण सूर्याच्या प्रकाशात सगळं काही दिसत असलं तरी प्रत्यक्ष सूर्याला जर का पाहायचं झालं तर आपण कसं बरं बघू. तर सूर्यप्रकाश जो आहे त्या प्रकाशाच्या अनुरोधाने आपल्याला जाता येईल आणि मगच सूर्य दिसेल. तसंच आत्म्याला जर का जाणायचं असेल तर आत्म्याचा जो प्रकाश आहे, म्हणजे जी जाणीव जिला म्हटलेलं आहे, त्या जाणीवेच्या अनुरोधाने जर का आपण प्रवास केला तर आपल्याला आत्म्यापर्यंत जाता येईल. म्हणजे इथे किती सायंटिफिक आहे बघा, कुठलीही गोष्ट अज्युम केलेली नाही. काय आहे तुझ्याजवळ जे की कम्प्लिटली इंडिपेंडेंट ऑफ एनिथिंग असं आहे, तर मी आहे ही जाणीव. कारण मी आहे ही सर्वप्रथम गोष्ट आहे. त्याच्यानंतर मी हे जाणलं, मी ते जाणलं, मी अमुक अमुक आहे, हे माझं शरीर आहे, माझं मन असं आहे बरं का, हे सगळं त्याच्यानंतर आलं. त्याच्या सगळ्यात आधी मी आहे ही जाणीव आली. तर तीच धरून फक्त आपलं ती जाणीव कंटॅमिनेटेड विथ थॉट्स अशी असते. तर त्या विचार वृत्ती ज्या आहेत त्यांना जर का आपण बाजूला करू शकलो आणि त्या बाजूला केल्यानंतर जी शुद्ध जाणीव आहे ती जाणीव आपण धरून त्या जाणीवेमध्येच राहायचा जर का प्रयत्न केला तर तिथून पुढे आपल्याला ईश्वराप्रत जाण्यासाठी म्हणून हा मार्ग संतांनी सांगितलेला आहे. म्हणजे देवाला भेटायची ओढ, कॉन्शियसनेसशी असलेला हा सगळा संबंध, हा सगळं आपल्याला पाहून ऐकून जरा समजल्यासारखं आहे, पण नेमकी प्रक्रिया काय आहे ज्याच्यामुळे आपण हे करू शकू, नाहीतर मग सगळं कल्पनेतच राहील. आणि दॅट इज नॉट व्हॉट इज इंटेंडेड. कल्पनेत नाही, प्रत्यक्ष काही मार्ग आहे का. तर एक पोहणाऱ्या मुलाला ना एक माणूस असं विचारतो की व्हेअर डिड यू लर्न स्विमिंग, तर तो म्हणतो इन वॉटर सर. आता पोहायचं जर का शिकायचं असलं ऑनलाईन क्लासेस बघून कसं बरं करता येईल, पाण्यात प्रत्यक्ष उतरायलाच लागणार. तसं जर का जसं पोहण्याचा आणि पाण्याचा अनन्य संबंध आहे तसाच देवाचा आणि माझा अन्योन्य संबंध जर का असेल, की म्हणजे मी
मी आहे या जाणीवेद्वाराच जर का आपल्याला आत्मस्वरूप जाणता येणार असलं आणि तेच परमात्मा स्वरूप आहे असं जे संत म्हणतायत, तर ते करण्याच्यासाठी म्हणून आपल्याला त्या जाणीवेप्रत जायला लागेल. तर तो मार्ग आपल्याला कळला पाहिजे. तर तो कसं बरं कळेल? तर ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये असं म्हणतात, संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांचं जे वाङ्मय आहे त्याची संगत म्हणा किंवा प्रत्यक्ष काही संत सहवास जर का लाभलेला असेल, संतांचे संगती मनोमार्ग गती म्हणजे मनाच्या मार्गाने ईश्वर तत्वापर्यंत पोहोचायचंय. अशा रीतीने तो श्रीपती आहे तो आकळावा. आकलन आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्यात बुद्धीचा भाग असतो की नाही. मग ही जाणीव विलग करणे विचारवृत्तींपासून वगैरे ह्या तिथे इंटेलेक्च्युअल भाग आहेच आहे आणि अतिशय अलर्टनेस अपेक्षित आहे ध्यान करताना किंवा नाम घेताना. ते आपण बघणारच आहोत पुढे. पण संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. पुढे त्यांनी असं म्हटलंय की रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा रामजप. इथे आपल्याला असं वाटतं की असं का बरं म्हटलेलं आहे? तर दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. सुरुवात कुठून करशील तू? रामकृष्ण वाचा, मला फक्त नाम घ्यायचंय, ठीक आहे, त्याच्यातून तू सुरुवात कर. हळूहळू ते तुला योगाच्या मध्येच घेऊन जाईल. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. जीव म्हणजे जो व्यक्तिमत्वाला धरून मी आहे असा, व्यक्तिमत्वाला धरून मी, माझा अमुक अमुक नाव, मी असा आहे, मी हे सर्व करतो, असं जरी असलं तरी सुद्धा पर्सनॅलिटी सेल्फ आपण त्याला म्हणू. तो पर्सनॅलिटी सेल्फ जो आहे, जो सतत शरीर मन बुद्धी यांच्याशी निगडीत आहे, तो जीव. पण एसेन्शियल सेल्फ जो मी विदाउट एनी थॉट्स, तो म्हणजे शिव. तर रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा रामजप. आत्मा जो शिवाचा रामजप म्हणजे काय? तर आत्म्याचा अनुसंधान हाच तो रामजप. आणि त्यासाठी म्हटलंय की एकतत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधीचे. त्या नामाने ते साध्य होईल. आणि योगाची अनुभूती असं असेल की द्वैत निघून जाईल. मी आणि तू वेगळा आहेस नाही, मी आणि तू एकच आहेस नव्हे, माझा आत्मस्वरूप हेच परमात्मा स्वरूप आहे. ह्या अनुभूतीप्रत ते आपल्याला घेऊन जाईल. पण एकतत्व नाम, ते नाम ज्या तत्वाचा निर्देश करतात असं नाम. मग पुढे असं त्यांनी म्हटलेलं आहे की नामामृत गोडी वैष्णवा लाधली. बघा, एकीकडे भक्ती आणि एकीकडे योग कसा आलेला आहे. नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवनकळा. ती जीवनकला योगियांना साधली म्हणजे त्या जाणीवेप्रत जातात. म्हणजे इथे ध्यानामध्येच परिणती झाली त्याची. पुढे असं म्हटलंय की सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. प्रल्हाद हा नारदांच्या आश्रमामध्ये वाढला होता, त्यामुळे त्याला नारदांनी जे नाम दिलं ते त्यांनी घेतलं आणि त्याच्यानेच तो तरला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता. पण उद्धवाला कृष्णाने योग सांगितला. एकीकडे भक्ती एकीकडे योग, आणि त्या भक्तीची परिणती योगामध्येच होणार आहे. किंबहुना भक्ताचा अर्थ आपण जो कॅज्युअली घेतो तसा अर्थ समर्थांना देखील अपेक्षित नाही. समर्थन असं म्हणतात की भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचारे विण काहीच नव्हे समाधान. तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा, आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. सगळ्या संतांनी हीच एक साधना सांगितलंय की आपल्या आपण शोध घ्यावा. शेवटी असं म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. नाम हे अतिशय सोपं आहे आणि ते नाम कुठे बरं घेऊन जाईल? तर जो सगळ्यांना दुर्लभ असा परमात्मा, जो सगळीकडे सर्वत्र दुर्लभ, म्हणजे सगळीकडे तोच परमात्मा आहे पण तो दुर्लभ आहे जाणायला, आणि एखादा विरळाच त्याला जाणू शकतो, त्यापर्यंत ते घेऊन जाईल असं सांगितलं. म्हणजे समर्थ परत असं म्हणतात की परमेश्वराची अनंत नामे स्मरता तरीजे नित्य नेमे, नामस्मरण करिता येमे बाधिजना. म्हणजे यमाची बाधा होत नाही नामस्मरण करताना. असं ते विचार करताना मला असं जाणवलं की मरणाचं स्मरण असावं पण स्मरणाला मरण नसावं. म्हणजे नामस्मरण सोडू नये असं त्यांना सांगायचंय. म्हणजे यमाची बाधा होणार नाही.
गोंदवलेकर महाराजांचे एक शिष्य वयस्कर होते अतिशय, आणि त्यांच्या शेवटच्या काळात कोणीतरी त्यांना असं विचारलं की तुम्हाला मृत्यूची भीती नाही का वाटत? तर त्यांनी असं उत्तर दिलं, महाराजांकडूनच मी आलो, महाराजांकडेच होतो, आता महाराजांकडेच जायचं आहे, घ्यायचं कशाला? महाराजांनी जे सांगितलं नाम ते त्या शिष्याने आयुष्यभर घेतल्यामुळे मृत्यूबद्दलची भीती अजिबात नाही. अशी जी स्थिती आहे ती आपल्याला ह्या लोकांनी प्रॅक्टिकली करून दाखवलेलं आहे म्हणून पटतं की अरे असं होऊ शकतं. उदाहरणं आहेत आपल्याजवळ. मग संतांनी ह्या ज्या नामध्यान साधना सांगितल्या त्यामध्ये एक्झॅक्टली काय सांगितलं ते एका अभंगामध्ये स्वामी स्वरूपानंद सुंदररित्या म्हणतात की संतांसी सद्भावे करुणी प्रणिपात काही आत्महित विचारावे. प्रणिपात म्हणजे अतिशय नम्रपूर्वक त्यांना नमस्कार करून काही आत्महित विचारावे. आपण संतांकडे गेल्यानंतर पर्सनल गोष्टी मागतो ती गोष्ट वेगळी आहे, पण म्हणूनच ते आपल्यासाठी एकदम असं शॉकर आहे की काय बरं गेलं पाहिजे. आपण संतांशी सद्भावे करुणी प्रणिपात काही आत्महित विचारावे. काय ती विरक्ती, काय आत्मस्थिती, ज्ञानाची प्रचिती कैसी होय, काय कैसी हरिभक्ती, कैसी शरणागती, नामाची महती कैसी काय. आणि पुढे असं म्हणतात की स्वामी म्हणे संत दावीतील खूण घ्यावी ओळखून ज्याची त्याने. संत आपल्याला खूण दाखवतील आणि मग उद्धरेत आत्मनात्मानम हे जर गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आपलाच आपण उद्धार करू शकतो, दुसरा कोण आपला उद्धार करायला येणार आहे. बोलण्याने उद्धार करण्याच्या संबंधी नाही म्हटलंय, आत्मोद्धाराचा. तर ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की एकतत्व नाम दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझं. हरिपाठातला हा अभंग आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर हरिसी करुणा येईल तुझं असं का बरं म्हटलंय? करुणा म्हटलंय, दया नाही म्हटलंय. दया कधी असते? ज्या वेळेला एखाद्याची ऐहिक अनावस्था असेल त्यावेळेला त्याला मदत होईल म्हणून ज्या वेळेला एखादा पैसा देतो किंवा काही रिसोर्सेसची मदत करतो तर ती दया या स्वरूपात असते. तीच गोष्ट ज्या वेळेला आध्यात्मिक अनावस्थेबद्दल असते, ज्या वेळेला की प्रयत्न सुरू आहे पण यश देणं त्याच्याच हातात आहे आणि हा अतिशय डेडिकेटेडली तो प्रयत्न चालू आहे त्याचा, पण मग देवाला तुझी करुणा येईल. त्यामुळे कशाने येईल? एकतत्व नाम दृढ धरी म्हणा हरिसी करुणा येईल तुझं. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. आपल्याला लगेच छान वाटतं की हो अरे वा लगेच हे घेतलं की झालं. पण पुढे असं म्हटलं की कंडिशन टाकली की वाचेशी सद्गत जपे आधी. म्हणजे ते नाम घेताना सद्गदित अंतःकरण झालं पाहिजे आणि ते सुद्धा नॅचरली झालं पाहिजे. म्हणजे आमचे स्वामी असं म्हणायचे की उगाचच मनात नसताना सगळ्या लोकांना दाखवण्याच्यासाठी म्हणून हृदयाचा पंप मारून अश्रू कशाला काढायचे, ते आपसूक येऊ दे. तसं नॅचरली आहे अवघड. म्हणजे ती भक्तीचा जो ओलावा इतका आतमध्ये असेल देवाबद्दलचं प्रेम तर ते आपसूक बाहेर येईल. तर तसं झालं पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. पुढे असं म्हणतात की नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणिक पंथा जाशी झणी. म्हणजे काय? तर नामा परते, नाम एकीकडे आणि तत्व वेगळीकडे असं नाहीये. जिथे नाम तू घेतोयस तिथे तत्व आहेच आहे, ते सर्वव्यापी आहे. तर आणिक कुठल्या पंथा जाऊ नकोस, नाही तर तू वाया आणिक पंथा जाशी झणी लागलीच वाया, म्हणजे तुझं नुकसान होईल असं त्यांना सांगायचंय. की हे संतांचा पदर धरून आपण जर काय केलं ना तर भरकटणार नाही कुठे. त्या ह्याच्याने इथे फार सुंदररित्या असं म्हटलेलं आहे. शेवटी काय म्हणतात बघा, नामाची परिणती परत आपण ध्यानामध्ये कशी होते त्यासंबंधी असं म्हटलंय की ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. मौन जपमाळ म्हणजे काय असेल तर योगाचीच अवस्था की चित्तामध्ये कुठलेच विचार नाहीयेत, विचारवृत्ती नाही म्हणजे मौन. आज माझं मौन आहे बरं का अशा स्वरूपातलं मौन नाही, ठरवून गेलेलं मौन नाही की चित्तामध्ये विचारच येत नाहीये अशी अवस्था चित्ताची, ते मौन. आणि त्याची जपमाळ म्हणजे ते वारंवार तसं मौन तो अनुभवतोय साधना करता करता. तर ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी
धरोनी श्रीहरी जपे सदा, हे जे म्हटलेलं आहे ते सर्वप्रथम आपण गायनाच्या माध्यमातून बघूया. एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरि से करुणा, हरि से करुणा येल तुझे, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरि से करुणा, हरि से करुणा येल तुझे, एक तत्व नाम दृढ धरी मना. ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, 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 राम कृष्ण गोविंद. ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, वाचेशी सद्गदा, वाचेशी सद्गदा, वाचेशी सद्गदा, वाचेशी सद्गदा जपे आधी, एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणि पंथा जाशी झडी, वाया आणि पंथा जाशी झडी, जाशी झडी, एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरे, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरे, धरोनी श्रीहरी, धरोनी श्रीहरी जपे सदा, धरोनी श्रीहरी जपे सदा, जपे सदा, एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरि से करुणा, हरि से करुणा येल तुझे,
नाम दृढ धरी मना एक तत्व नाम एक तत्व नाम एक तत्व नाम दृढ धरी मना. नाम कधी घ्यावं, नामाच्यासाठीची एकही वेळ समर्थांनी सोडलेली नाही. नामस्मरण प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे. आपल्याला वाटते कुठला तरी प्रहर सोडला असता आपल्यासाठी, तसं सोडलेलं नाही, डिस्काउंट दिलेला नाही आपल्याकडे. पण नाम कुठल्याही वेळेला आपण घेऊ शकतो असं असलं तर ध्यान एका विशिष्ट वेळेला एका विशिष्ट जागी आपण आपल्याच घरात, दुसरीकडे कुठे वनात बिनात जायची गरज नाही, कसं जाणार आपण. पण विशिष्ट वेळेला म्हटलं की इतर गोष्टी, इतर आवाज नसतील अशा वेळेला मग ती आपण आपली वेळ शोधून काढली पाहिजे. सकाळी म्हणा किंवा रात्री झोपण्याच्या जस्ट आधी किंवा संध्याकाळी, अशी ती ध्यानाची प्रक्रिया. पण ती काय नेमकी आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करू आणि 2 मिनिटं आपण शांत बसण्याचा प्रयत्न करू. म्हणजे ती नेमकी प्रक्रिया कशी आहे ती आपल्याला कळेल. अतिशय सिस्टमॅटिकली ती आपल्या ऋषीमुनींनी, सर्व संतांनी सांगितलेली आहे. ते असं की सर्वप्रथम बसताना आपण सहजासनात बसायचं. सहजासनात म्हटलं की डावा पाय शरीराच्या जवळ आणून उजव्या पायाचं जे हाड असतं ते या नडगीमध्ये बसलं की ते एकदम फिट असं बसतं. त्याला सहजासन असं म्हटलेलं आहे. पाठीचा कणा सरळ असावा, त्यानंतर लक्ष मस्तकामध्ये केंद्रित करायचं. ह्याला भ्रूमध्य असं म्हटलं जातं. त्या तिथे किंवा वरती ज्याला ब्रह्मरंध्र असं म्हणतात त्या तिथे लक्ष केंद्रित करायचं. पण इथे करणं सोपं जातं. या संपूर्ण भागाला चिदाकाश असं म्हटलं जातं. या भ्रूमध्याला म्हणजे कपाळाच्या मध्यभागी सेंटर ऑफ परसेप्शन असं म्हटलेलं आहे. नंतर श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं. त्या श्वासावरती मंत्राचं आलंबन करायचं. त्यामुळे मन रेग्युलेट व्हायला मदत होते. ध्यानाला बसल्यानंतरचा मुख्य आपला अनुभव काय असतो की खूप विचार येतात. येऊ देत, तू प्रोसेस जर का फॉलो केलीस तर हळूहळू ते विचार कमी होतील. प्रोसेस काय बरं आहे तर गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे, शनै शनै रूपरमे बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. म्हणजे मन आत्मस्थ कर, स्वरूपावरती लक्ष केंद्रित करायचं. म्हणजे काय तर मी आहे ही जी जाणीव आहे त्या जाणीवेवरती लक्ष केंद्रित करायचं. ते करताना इतर विचार आले तर येऊ देत, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, प्रतिसादही द्यायचा नाही आणि प्रतिकारही करायचा नाही. मग हळूहळू ते विचार कमी होतात. स्वतःच्या अस्तित्वाच्या जाणीवेवरती अवधान फोकस ठेवणं म्हणजेच स्वरूपानुसंधान, आणि तेच आपण ध्यानामध्ये करीत असतो. त्याप्रमाणे आपण आता 2 मिनिटं ध्यान करूया.
हरिओम. आपला ध्यानाला बसल्यानंतरचा पहिला अनुभव जसं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे भरपूर विचार येतात असं असतं. एकदा काय होतं, US मधली गोष्ट आहे. एक माणूस ड्रायव्हिंग करत असतो आणि तिथे जसं असतं ना की स्टॉप साईन आल्यानंतर कम्प्लिटली स्टॉप करायची गाडी आणि डावीकडे उजवीकडे बघायचं आणि मग त्याच्यानंतर वळायचं. तर तो असं थोडं थांबल्यासारखं करतो, स्लो डाऊन करतो आणि स्टॉप करण्याच्या ऐवजी पूर्ण तसंच स्लो डाऊन करून मग तसंच निघून जातो. लगेच त्याला तिकडून कॉप पकडतो. कॉप त्याला म्हणतो की व्हाय डिड यू नॉट स्टॉप. त्यावर तो असं म्हणतो की देर इज नो डिफरन्स बिटवीन स्टॉपिंग और स्लोईंग डाऊन. असं म्हटल्यानंतर तो त्याला म्हणतो की ओके तू जरा बाहेर ये. तो बाहेर आल्यानंतर तो त्याला काठीने बडवायला लागतो. त्याला काही कळतच नाही की काय होतंय, काय अचानक हा मला काठीने मारायला काय लागला. तर थोड्या वेळानंतर तो त्याच्याकडे असं बघून म्हणतो, नाउ व्हॉट यू वॉन्ट मी टू डू, स्टॉप और स्लो डाऊन. तर त्यामुळे काही वेळानंतर आपल्याला मनाला स्टॉप असं सांगावं लागतं. स्वतःच्या अस्तित्वाच्या जाणीवेवरती अवधान केंद्रित करणं म्हणजेच स्वरूपानुसंधान आणि त्यातूनच पुढे आपण स्वरूपामध्ये विलीन होणं हा त्याचा फायनल आउटकम आहे. मच्छिंद्रनाथांचं एक सुंदर पद आहे. ते म्हणतात, दुनिया त्यजकर खाक लगाई जाकर बैठा वनमो, खेचरी मुद्रा वज्रासन पर ध्यान धरत है मनमो. आता बघा, मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना सांगतायत की सगळं सोडून गेला वनामध्ये, ध्यान धरत है मनमो, कच्चा बे नहीं गुरु का बच्चा. असं ते त्याला म्हणतात. म्हणजे नुसतं एवढं जर का केलं, सगळं काही सोडून गेला, तिथे वनामध्ये ध्यान करतोय, पण नाही, अजून नाही. गुपित होकर परगट होए जावे मथुरा काशी, प्राण निकाले सिद्ध भया है सत्य लोक का वासी. कच्चा बे नहीं गुरु का बच्चा, कुंडलिनी को खूब चढ़ावे ब्रह्मरंध्र ले जावे, चलता है पानी के ऊपर मुख बोले सो होवे. कच्चा बे नहीं गुरु का बच्चा, भगवा वस्त्र तन पे डाले आप बन गए साधु, जिस बाप से पैदा हुए उसको कहते बाबू. कच्चा बे नहीं गुरु का बच्चा, शास्त्रों में कुछ रहा न बाकी सारा ज्ञान कमाया, वेद विधि का मार्ग चलकर तन का लकड़ा किया. कच्चा बे नहीं गुरु का बच्चा. अरे, तीर्थ कर उमर खोई जोग जुगत में सारी, धन कामीना नजर न लावे जोग कमाया भारी. कच्चा बे नहीं गुरु का बच्चा. यातलं सगळंच काही वाईट आहे असं नाही, पण अरे दॅट्स नॉट इनफ. म्हणजे एवढं सगळं करतोयस, पण मग आता कशाने बरं, काय म्हणजे फायनल गोष्ट अपेक्षित आहे. तर ते म्हणतात, कहे मच्छिंद्र सुनरे गोरख तीनो ऊपर जाना. तीनो ऊपर म्हणजे सत्व रज तम या तिन्ही गुणांच्या पलीकडे जाणं. कृपा भई जब सद्गुरु जी की आप पहचाना. स्वतःला ओळखलं. सच्चा बे वही गुरु का बच्चा. सुंदर पदे मच्छिंद्रनाथांचं. संतांच्या शिकवणीमध्ये हीच तर गोष्ट सेंट्रल असते. कुठे भरकटायचा प्रश्नच नाही. संतांचा पदर धरून जर का आपण चाललो तर मग कुठेही आपण भरकटणार नाही. कारण सगळं सोडून दुसरीकडे जायची गरजच काय. आपण जिथे आहोत तिथे देव आहेच. त्याच्या स्मरणात आपली सर्व कर्म मात्र झाली पाहिजेत. म्हणूनच तर मगाशी आपण कर्मयोगातले जे 2 ऍस्पेक्ट्स आहेत मुख्य ते पाहिले. भगवान तर असं म्हणतात की साधनेचं कर्मही त्यामध्ये आलं. सगळेच कर्म त्याच्यात आले. यत करोशी यद अश्नासी यद जुहोसी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पण. तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, दान करतोस, स्वधर्माचरण रूप तप करतोस, ते सर्व काही मला अर्पण कर. एवढंच नव्हे तर ध्यानामध्ये आपण काय करतो, व्यक्तिमत्वात्मक मी जो आहे म्हणजे पर्सनॅलिटी सेल्फ, तो देखील आपण त्याला अर्पण करायचा प्रयत्न करत असतो. जोपर्यंत पर्सनॅलिटी सेल्फ आहे तोपर्यंत एसेन्शियल सेल्फ जे आपलं खरं स्वरूप आहे ते आपल्याला आकलन होणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा एक सुंदर अभंग आहे. त्यामध्ये ते असं म्हणतात, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, योगीराज विनवणे मना आले वो माये. ज्ञानेश्वरी, चांगदेव 65, अमृतानुभव हे सगळं काही लिहून झाल्यानंतर
ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की आता अजून काय साधायचंय, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, म्हणजे देवाला पाहणं हेच तर बाकी आहे. योगी राज विनवणे मना आले वो माये, म्हणजे निवृत्तीनाथांना ते अशी विनवणी करतात. हे खरं तर उपदेशात्मक आहे आपल्यासाठी, म्हणून त्यांचं केव्हाच होऊन गेलं होतं. पुढे ते असं म्हणतात, देह बळी देऊनी साधिले म्या साधनी. आता देह बळी देऊनी म्हणजे देहबुद्धीचा बळी, नाहीतर मग जर का देहाचाच बळी दिला तर मग साधणार काय पुढे. देह बळी देऊनी साधिले म्या साधनी, तेने समाधान मज जोडले वो माये, म्हणजे त्याने मला समाधान प्राप्त झालं. पुढे म्हणतात, अनंगपण फिटले. अनंगपण म्हणजे वेगळेपणाची जी स्थिती आहे ती गेली. अनंगपण, मी आणि ईश्वर वेगळे आहोत अशी जी द्वैताची स्थिती असते ती गेली, अद्वैत. अनंगपण फिटले माया छंदा साठविले. माया छंदा साठविले म्हणजे मायेने ज्याचा छंद घेतला अशा परमेश्वराला साठवलं. पण साठवणं कधी होतं, एकदाच केल्यानंतर आपण साठवणं नाही म्हणत, भरपूर वेळात अनुभूती ती घेतली त्यानंतर साठवणं असं आपण म्हणू शकतो. अनंगपण फिटले माया छंदा साठविले, सकळ देखिले आत्मस्वरूप वो माये. चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला, तैसा म्या देखिला निराकार वो माये. चंदनाचा सुवास सगळ्या खोलीमध्ये दरवळत राहतो. जरी का ते दिसलं नाही तरी सुद्धा सुवासाने आपल्याला कळतं की चंदनाचा सुवास सगळीकडे पसरलाय. अश्वत्थ सुद्धा एका विशिष्ट सीझन मध्ये असं रसरसून येतो. तैसा म्या देखिला निराकार वो माये. पुढे म्हणतात, पुरेपुरे आता प्रपंच पाहणे, निजानंदी राहणे स्वरूपी वो माये. ऐसा ज्ञानसागरू रखुमा देवीवरू, विठ्ठलू निर्धारू म्या देखिला वो माये. आता विठ्ठलू इथे कुठल्या अर्थाने म्हटलेलं आहे तर काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, आत्मस्वरूप हेच विठ्ठल, आणि रखुमादेवी म्हणजे शक्ती या अर्थाने. असा हा सुंदर ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे जो उपदेशात्मक आहे. माणसाची देवभेटीची जी जिज्ञासा आहे त्याची पूर्तता ही त्याच्या अंतरातच होईल हे या अभंगाद्वारे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे. परब्रह्म भेटी लागी काय करावं लागेल तर संतांनी सांगितलेल्या मार्गावरून चालावं. समर्थ म्हणतात, अंतर्देवासी चुकती प्राणी तीर्थासी धावती. अंतर्देव जो आहे म्हणजे आत्मा, त्याच्याकडे जायचा कोणी प्रयत्न नाही करत. तुकाराम महाराजांनी देखील म्हटलंय, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थी गेल्यावर काय तर धोंडा पाणी, पण देव रोकडा सज्जनी. त्यामुळे काय, संतांचा बदर धरून चालणं हेच खरं आपल्यासाठी फायद्याचं आहे. म्हणजे आपल्या स्वतःचा फायदा कशामध्ये आहे तर आपलं आत्मस्वरूप ओळखणं. या देवाला अनुभवण्याच्या साठीचं बळ त्यानेच द्यावं अशी त्याच्या चरणी आपण प्रार्थना करूया. आशुतोषच्या गायनाने या कार्यक्रमाचा शेवट होईल. हरिओम. अधिक देखणे तरी निरंजन पाहणे. अधिक देखणे तरी निरंजन पाहणे. योगी राज विनवणे मनाले मये. मनाले मये. अधिक देखणे तरी निरंजन पाहणे. योगी राज विनवणे मनाले मये. मनाले मये. अधिक देखणे. देह बळी देऊनी साधिले म्या साधनी. देह बळी देऊनी
साधिले म्या साधणी तेणे समाधान मज जोडले भूमाय तेणे समाधान मज जोडले भूमाय अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनवणे मनाले भूमये मनाले भूमये अधिक देखणे अनंगपण फिटले माया छंदा साठविले अनंगपण फिटले माया छंदा साठविले अनंगपण फिटले माया छंदा साठविले सकळ देखिले आत्मस्वरूप भूमाय सकळ देखिले आत्मस्वरूप भूमाय अधिक देखणे चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला तैसा म्या देखिला निराकार भूमाय तैसा म्या देखिला निराकार भूमाय निराकार भूमाय अधिक देखणी पुरे पुरे आता प्रपंच पाहणे पुरे पुरे आता प्रपंच पाहणे निजानंदी राहणे स्वरूपी भूमाय अधिक देखणी ऐसा ज्ञान सागरो रघुमा देवी वरु 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 विठ्ठलु निर्धारू म्या देखिला भूमाय विठ्ठलु निर्धारू म्या देखिला भूमाय देखिला भूमाय अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनवणे मनाले भूमये मनाले भूमये अधिक देखणे तरी अधिक देखणे तरी अधिक देखणे कुंडलिक वरदा हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय सर्व संतन की जय 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 रघुवीर समर्थ।